सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर मसवड महामार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ आज भीषण दुर्घटना घडली आहे। भाविकांनी भरलेला एक पिकअप गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावातील भाविक मसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शन आटोपून परत येत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी थेट विहिरीमध्ये कोसळली आहे। या गाडीमध्ये सुमारे 15 ते 16 भाविक प्रवास करत होते। त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश असल्याने परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। विहिरीतून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। आणि या संदर्भात आढावा देण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले आहेत अमोल शिंदे, आपले प्रतिनिधी आहेत। अमोल, नेमकी ही घटना काय घडलेली आहे, किती भाविक जखमी झालेले आहेत आणि किती भाविकांचा जो आहे तो या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे? मसवड पंढरपूर रोडवरती तांदूळवाडी गावात एका विहिरीमध्ये भाविकांनी भरलेला टेम्पो थेट रस्त्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये कोसळला आहे, अशी इथे प्राथमिक माहिती मिळत आहे। यामध्ये एकूण 14 जणांचा गुदमरून मृत्यूसुद्धा झालेला आहे, दुर्दैवी करून अंत झालेला आहे असं येथील स्थानिकांकडून कळत आहे। यामध्ये निष्पाप लहान मुले, काही महिला यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचं इथं सांगितलं जातं आहे। आता याच्यावर युद्ध पातळीवर इथं ते जी टेम्पो आहे, टेम्पो आणि मृतांना काढण्याचं इथं काम चालू आहे।